नमस्कार मंडळी. आपण ओंकार बरोबर चारधाम यात्रेला निघालोय. आता सायकलवरनं प्रवास करायला. आता आपला ऑलमोस्ट 13वा दिवस आलाय. खूप काही आतापर्यंत आपल्याला अनुभव आलेत. आपल्याबरोबर गजानन महाराज आहेत सांगितल्याप्रमाणे. आणि दररोज त्याला वेगवेगळे अनुभव, काय काय परीक्षा पण द्याव्या लागल्या. तर आपण काल रात्री आपण थांबलो होतो ते अ, मनिया च्या मंदिरामध्ये थांबलो होतो. तर आपण ओंकारला परत म्हणूया की आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. तर ओंकार, आता आपण मनियानंतर कुठपर्यंत प्रवास करणार आहे त्याचं आता तू कथन करायला हरकत नाही. नमस्कार. नमस्कार. हं. जसं मागच्या भागात आपण ऐकल्याप्रमाणे ग्वाल्हेर किल्ल्यावरती मी राहिलो होतो. ग्वाल्हेरवरून मी खाली उतरलो. खाली उतरताना ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून जेव्हा खाली उतरलो तेव्हा त्या डोंगरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कोरलेली बौद्ध लेणी आहे. बर. ती सुद्धा अतिशय सुंदर लेणी आहे. हां. म्हणजे मुद्दामून थांबून बघण्यासारखी लेणी आहेत. हां. म्हणजे 20-25 फुटाच्या बौद्ध मूर्ती आहेत आणि त्या कोरल्या आहेत. बर. तर अतिशय देखणी लेणी आहेत ती. किल्ल्यावरून खाली येताना डोंगरामध्ये ह्या अशा लेण्यांमध्ये मूर्ती कोरलेल्या आहेत. ते बघून मी सूर्य मंदिर जे कोणार्कच्या धर्तीवर केलेलं आहे ते बघून मी मनियामध्ये आलोय आज आणि मनियामध्ये मुक्काम केला. तर मनिया हे ठिकाण चंबळ खोऱ्यात आहे, बर. जिथून आपण राजस्थानच्या सीमेमध्ये प्रवेश करतोय. हं. आणि राजस्थानच्या सीमेमध्ये जाऊन पुढे राजस्थानचा धौलपूर जिल्हा आणि तिथून पुढे उत्तर प्रदेश असा प्रवास असणार आहे. बर. मनियामध्ये मी हायवेवरच एक मंदिर होतं आणि त्या मंदिरात थांबलो होतो. ते मंदिर म्हणजे तिथलेच एक शेतकरी होते आणि शेतकऱ्यांनी जसं आपल्याकडे वानप्रस्थाश्रम सांगितलेला आहे की आपण आपल्या आयुष्यामधल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या सांसारिक जबाबदाऱ्या आहेत, त्या पूर्ण झाल्यावर तुम्ही वानप्रस्थाश्रम घ्यावा, जेणेकरून देवाच्या जवळ जाण्यासाठी, देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ मिळेल. तर तसं त्यांनी त्या धर्तीवरती त्यांच्या सर्व सांसारिक जबाबदाऱ्या पूर्ण करून गावाच्या बाहेरच हायवेवरती एक छोटंसं मंदिर बांधलं होतं. त्यांचीच जागा होती ती आणि त्याच जागेत त्यांनी मंदिर बांधलं होतं आणि तिथे ते एकटे राहत होते. घरची जी मंडळी आहे ती कधीतरी त्यांना भेटायला यायची. म्हणजे त्यांची बायको, मुलं, सगळा मोठा परिवार होता त्यांचा. मुलं आता शेती वगैरे बघतात. हे सगळं करून मी त्या दिवशी त्यांच्याबरोबर राहिलो. ही सगळी माहिती त्यांच्याबरोबर मी ऐकली आणि त्या दिवशी शेजारच्याच ढाब्यामध्ये जेवण करून मी तिथे मुक्काम केला होता. तर मुक्काम केलेला असताना आम्ही बराच वेळ गप्पा मारत होतो की मी त्यांना विचारलं की काका तुम्ही ह्याच्यामध्ये गेला नाहीत का, म्हणजे चारधामला. मी आता जसं चारधामला निघालोय तसं तुम्ही गेला नाहीत का. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, एवढ्या जवळ असून माझं चारधाम झालं नाहीये अजून, पण बऱ्याच वेळेला देवाच्या सानिध्यात राहण्यासाठी मी इथे बसून नामस्मरण करतो, इथली पूजा अर्चा करतो, हे सगळं चालू असतं. म्हटलं बरोबर आहे. आणि त्यांनी मला एक छानसा म्हणजे पिक्चर मधला एक डायलॉग ऐकवला होता. जो त्यांना आठवला, त्यांनी तो डायलॉग ऐकवला होता मला. त्यांचं म्हणणं होतं, सासू भी तीरथ ससुरा भी तीरथ, सासू भी तीरथ ससुरा भी तीरथ, तीरथ साला साली है, चार धाम घरवाली है, चारो धाम घरवाली है. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही संसार व्यवस्थित पार पाडला, घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण केला, तर तेच माझं चारधाम आहे. खरंय. संसारिक माणसासाठी तर खरं तेच आहे. खरंच आहे.
तर तिथून मी दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. हम्म. सकाळी पुढचा प्रवास अलीगड, हापूड हम्म. आणि मग त्याच्या पुढे मेरठ, आग्रा असा प्रवास होता. तर हा सगळा प्रवास बऱ्यापैकी हायवेने होता. बर त्यामुळे हायवेने जात असताना जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती काळजी घेत मी पुढे जात होतो. सकाळच्या वेळेला बराचसा प्रवास म्हणजे साधारणपणे मी सकाळच्याच सत्रामध्ये 6ला निघालो होतो. 6 सव्वा 6ला मी मनियामधून त्यांच्या इथून बाहेर पडलो हा आणि तिथून निघाल्यापासून 9 वाजेपर्यंत मी एक 60 किलोमीटरचं अंतर पार पाडलं होतं. बर त्याच्यामध्ये अलीगड मला लागलं. बर अलीगड त्याच्यानंतर मी दुपारी मग थोडस विश्रांती घेतली मध्ये हम्म. आणि दुपारी मी हापूडला गेलो. बर. अं, पण तू निघालास तेव्हा तुला 6 वाजता तू निघाला म्हणालास तर तेव्हा धाबा तरी उघडा नसेल ना तेव्हा तुला म्हणजे हा त्यावेळेला ढाबे उघडे नसतात. पण सकाळी कसं आहे, सकाळी काही हवंच आहे असं काही नव्हतं. नव्हतं. म्हणजे सकाळी आपले पाणी प्यायलं की दिवस सुरू. बर त्यामुळे बाबा आपल्याला त्याशिवाय दिवस सुरू होत नाही किंवा ब्रेक घ्यायला पाहिजे असं काही आतापर्यंत म्हणजे मुळात कधी घरी सुद्धा अशी वेळ येत नाही माझ्यावरती की सकाळी माझा चहा प्यायल्याशिवाय कॉफी प्यायल्याशिवाय दिवसच सुरू होत नाही, असं काही होत नाही. बर त्यामुळे ती एक सवय आहे की बर ठीक आहे, उठलो पाणी प्यायलं की आपलं काम चालू. हम्म. त्यामुळे तिथे तसं काही हे झालं नाही. सकाळी मी सायकलिंग माझं चालू ठेवलं. हम्म. सायकलिंग चालू असताना नामस्मरण चालू असायचं. बर कधी कधी मोबाईल असल्यामुळे भक्तिगीतं लावायचो, ती बर हेडफोन घालून ती ऐकायचो. बर असं मनाचे श्लोक हा सकाळी एक गेल्या काही दिवसातला एक हे झाला होता की निघालो की एक पाऊण तासाचं मनाचे श्लोक ऐकायचे. बर साधारणपणे ते 46-47 मिनिटाचा हे होता, ऑडिओ होता. हम्म. तर तो ऐकायचा. छान अनुराधा पौडवालांच्या आवाजात ते होतं आणि सुंदर वाटतं ऐकायला. बरोबर करुणाष्टक आणि मनाचे श्लोक हे बर ऐकून मी चालू ठेवायचं सायकलिंग. हम्म. मग आता तू अलीगडला थांबलास का काय 9 वाजता नाही, पोहोचलास? अलीगडला मी पुढे निघालो. अलीगडला थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुढे निघालो. हा कारण ही सगळी शहरं आता कसं झालंय, हायवेने गेल्यामुळे शहरात जायचा प्रसंग कमी येत होता. बरोबर शहराच्या बाजूने किंवा आउटस्कर्ट मध्ये जे सबर्बन झाले तिथून उपनगरातनं मी जात होतो. बर तर तसाच अलीगड, हापूड ह्या भागातून माझं चालणं चालू होतं, सायकलिंग चालू होतं. हम्म. त्या दिवशीचा मुक्काम मी हापूडमध्ये केला. बर संध्याकाळी लवकर पोहोचलो होतो हम्म. आणि हापूडच्याच आधी थोडस एक मंदिर मिळालं हायवेवरतीच. हा तर तो मुक्काम मी हापूडमध्ये केला होता. बर हापूडमध्ये मुक्काम म्हणजे दुपारचं म्हणतोस का रात्रीचं राहायला असतो? नाही, रात्रीचा मुक्काम केला होता. जेवायला वगैरे कुठं नाही थांबलं नाही, भोजनसाठी? अलीगडच्या पुढे एके ठिकाणी थांबलो होतो. बर तिथे मला एकाने जेवण दिलं हा आणि ते हे करून मी तिथेच थांबलो होतो आणि तिथून आराम करून थोडा वेळ मी हापूडला गेलो. डायरेक्ट तिथे काय निघाला. झालं, हा ते दुपारच्या जेवणाच्या ह्याच्यात मला हायवेने जातानाच एक वाटसरू त्यांची रिक्षा होती बर आणि ते रिक्षा चालवायचे. तर हा त्या दिवशी ते सवारी नव्हती त्यांच्याकडे, एकटेच निघाले होते रिक्षातून आणि बहुतेक ते त्यांच्या सासूरवाडीला चालले होते. बर त्यांनी मला मी सायकलिंग करतोय, ते माझ्या बाजूने रिक्षा चालवत आहेत आणि हम्म. आम्ही गप्पा मारतोय असंच चालू होतं. हा. तर ते सासूरवाडीला चालले होते. त्यांची मुलं तिथे होती आणि मुलांना भेटायला म्हणजे वगैरे चालले. हायवेवरती ते चालवताना तुम्ही गप्पा मारत होता? हो, गप्पा मारत होतो. बर कारण त्यांनाही ते सवयीचं होतं. त्यांच्याच परिचयाचा सगळा भाग होता आणि मी बर हायवेला बरोबर म्हणजे जी सवय मला झाली होती की हायवेला जे काही सेफ्टी लाईन्स असतील त्याच्या आतूनच चालवायची बर सायकल हा आणि मोठा हायवे होता तसा. त्यामुळे मग त्यांनी मला रिक्षा चालवता चालवताच त्यांनी त्यांच्या खिशातून एक 100 रुपये काढून दिले. हा 100 रुपये ठेवा म्हणाले. म्हटलं अहो नकोय, मला पैशाची नाही गरज आहे. तर नाही म्हणाले, आमच्याकडून काहीतरी देवासाठी सेवा होते हम्म. असं म्हणून त्यांनी मला पैसे दिले. हा. मग पुढे गेल्यावर त्यात 100 रुपयाच खायचंय असं डोक्यात ठरवून गेलो होतो की बर आपल्याला आता हे 100 रुपये मिळाले, ते हा. ठेवून तरी काय करायचं, ते हो आपण वापरायचे आणि संपवून टाकायचे. बरोबर 100 रुपयात आपल्याला काय येईल, आज मग भिक्षा नाही मागायची. हम्म. आहेत ना 100 रुपये आपल्याला मिळालेले स्वतःसाठी, ते 100 रुपये संपवायचे. मग बर 100 रुपयात काय होईल. मग एक जो ढाबा लागला त्या ढाब्यावरती गेलो. हम्म. त्यांना मी सांगितलं
परत हे सगळा माझा परिचय काय, हेतू काय, हे सगळं सांगितलं. हम्म, आणि त्यांना म्हटलं माझ्याकडे 100 रुपये आहेत, ते मला एकाने दक्षिणा दिली आणि तेवढंच मला जे काय असेल ते जेवण द्या. हम्म, कारण तो ढाबा नव्हता, जरा बऱ्यापैकी हॉटेल होतं. कारण बर, त्या परिसरात अलीगड म्हणजे मोठं शहर आहे तसं, तर ते हॉटेल होतं. मग आता ढाब्यावरती लोक पटकन देतात. कधी ढाबा मालक देतो, कधी बरोबर. तिथे थांबलेले ट्रक ड्रायव्हर असतात, ते हम्म, ऐकत असतात, ते हम्म, बघत असतात आपल्याला, ते देतात. पण हॉटेलमध्ये थोडस स्टेटस आणि ह्या गोष्टीचा फरक पडतो. तर बरोबर. मग मला तिथेही संकोच होता की आपण मागतोय, पण मी त्यांना सांगितलं माझ्याकडे पैसे आहेत आणि एवढ्या पैशाचंच मला तुम्ही द्या. पण मग त्यांनी सुद्धा एकंदरीत सगळं बघितलं. मग ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही आतल्या एसी रूम मध्येच बसा. मग त्यांनी मला मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी सुद्धा जागा दिली या. एसी रूम मध्ये. मग तुम्हाला काय पाहिजे म्हटलं, काय काय येईल, मी मेनू कार्ड बघत होतो, 100 रुपयात काय येईल. मी म्हटलं एक दाल खिचडी द्या. हम्म, मग ते म्हणाले नाही नाही, तुम्ही सगळं रोटी बिटी सगळं तुम्हाला जे पाहिजे ते का. त्याप्रमाणे त्यांनी एक भाजी, एक रोटी वगैरे असं करून मी जेवण माझं झालं. बिल तेवढं जास्त झालं असणार आहे ऑब्व्हियसली, पण त्यांनी 100 रुपयेच घेतले माझ्याकडून. बरोबर. हा. त्यामुळे ते करून मुक्काम, हापूडमध्ये मुक्काम. म्हणजे अशी लोक पण आहेत अजूनही, नाही का? हा, अगदी म्हणजे चांगल्या अनुभव येत राहतात. तुमचा हेतू आणि तुमचं वागणं हे बरोबर, फार महत्वाचं आहे. बरोबर, आणि जेव्हा आपण खर्चच करायला बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीचंच ट्रीट केलं जातं. बरोबर. हो ना. जेव्हा तुमच्याकडे काही नाही आहे हे त्यांना दिसतंय, तर त्या पद्धतीने ते हे करतात. बरोबर. मग आता पुढं हापूडला पोहोचलास तू मग? हापूडला पोहोचलो. हा. हापूडच्या आधी मला आठवतंय, माझा एक मुक्काम सासणीमध्ये पण झालाय. सासणी नावाचं गाव आहे हापूडच्या हापूडच्या आधी आधी. आहे. हो, हो. म्हणजे हापूडचा मुक्काम हा पुढचा असेल. बरं. तो त्याच्या आधी एक सासणी नावाचं गाव आहे. बर. त्या सासणी गावात सुद्धा कसं झालं, मी शोधत होतो की गाव लागलं हम्म. आणि संध्याकाळ पण झाली होती. हा. तर मी शोधत होतो की कुठे माझी राहायची व्यवस्था होऊ शकेल. बर. तर दमलो होतो त्या दिवशी सुद्धा, म्हणजे बरंच सायकलिंग झालं होतं. हो ना. मग राहायची व्यवस्था, तर मला एके ठिकाणी भागवत चालू होतं, भागवत बर. कथा चालू होती. अरे वा. ते ऐकू आलं. हा. मला वाटलं की ठीक आहे, आपण तिथे जाऊया. हा. म्हणून मी तिथे गेलो. फार मोठा मंडप घातलेला होता आणि त्या मंडपामध्ये लोक बसलेली होती भागवत ऐकण्यासाठी. हम्म. आणि मोठ्या प्रमाणावर होतं, कोणीतरी मोठे कथा वाचक असतील आणि ते चालू होतं सगळं. मला तिथे गेल्यावर लक्षात आलं की हे फारच मोठं काम आहे. मग बर. तिथे जे काही लोक बसले होते हम्म. त्यांनी माझी विचारपूस केली. ते म्हणाले ठीक आहे. मी त्यांना म्हटलं माझी राहायची व्यवस्था होईल का, कारण आता अंधार पडत चाललाय हम्म. आणि राहायची काही व्यवस्था होईल का. तर ते हे झालं की हा ठीक आहे, थांबा थांबा तुम्ही बसा, होईल होईल हम्म. हम्म. असं खात्रीपूर्वक कोणी सांगितलं नाही की ह्यांच्याकडे होईल हा, किंवा ह्या देवळात होईल. बर. हा, होईल होईल. पण मलाच तिथे बसून, कारण ती कथा तर चालूच होती आणि मी एक 10 मिनिटं 5 मिनिटं एक जवळपास 20 एक मिनिटं थांबलो. हम्म. आणि 20 मिनिटं थांबल्यावर माझ्या लक्षात आलं की इथे पटकन नाही व्यवस्था होणार माझी. बर. कारण ती कथा पूर्ण संपल्याशिवाय, ते सगळं झाल्याशिवाय लोक उठतील आणि मग माझी व्यवस्था करतील तिथून खरंय. हे झालं. हम्म. हम्म. मग तिथे बराच वेळ जाईल असं मला एकंदरीत लक्षात आलं. मी हम्म. दमलो होतो त्या हम्म. दिवशी. हम्म. आणि मग जरी भागवत कथा ऐकायची इच्छा असली तरी सुद्धा शरीर म्हणत होतं की बाबा लवकर आपण, कारण जर तिथे व्यवस्था नाही झाली तर मला शोधणं होतं पुढं. की बर. परत कुठे होईल, काय होईल. म्हणून मी साधारणपणे 5:45-6 वाजले होते. हम्म. आणि मग मी ठरवलं की आपण इथे थांबायला नको, आपण पुढे बघू. मग मी बर. बाहेर येऊन चौकशी केली की हम्म. पुढे काही व्यवस्था होईल का. हा. तर साधारणपणे 5 ते 6 किलोमीटर अंतरावर सासणी नाव, हे गाव सासणीच होतं, त्याचा एक्सटेंडेड पार्ट होता. बर. मग तिथे ते म्हणाले की गावाच्या बाहेर तुम्हाला एक मंदिर मिळेल, तर त्या हम्म. मंदिरात जाऊन राहा. बर. मग तेच शोधत शोधत गेलो. तिथे गेल्यावर एके ठिकाणी कळलं की हा अजून, मग ते जेव्हा असं शोधायचं असतं ना, तेव्हा ती एक उत्सुकता ताणली जाते त्यावेळेला. कधी येईल, कधी येईल, काही मिळेल का नाही, अशा सगळ्या विवंचनेत होतो खरं तर. पण शेवटी ते आलं. संध्याकाळी 6:30 वाजले, 6:30ला आलं. तिथे एक महाराज राहत होते त्या मंदिरात. बर. बर. शंकराचं मंदिर होतं एक, हा. म्हणजे महादेवाचं मंदिर होतं. बाहेर पिंड होती, हम्म. आत महादेव होते.
तर हे सगळं होतं. महाराज राहत होते, त्यांना जाऊन विचारलं, महाराज जी रहने का इंतजाम होगा क्या मेरा? ते थोडेसे रिलक्टंट होते. अरे मी एकटाच राहतो इथे, मैं अकेला रह रहा हूँ, तो तुम कैसे रहोगे? मैं महाराज जी मैं यहीं पे सो जाऊंगा, आप बोलो सिर्फ कहाँ सोना है, मैं यहीं पे सो जाऊंगा। नहीं तो खाने का कैसा होगा? मैं रात को खाना ही खाता नहीं, कुछ बनाता नहीं, एक बार दिन में एक ही बार मैं खाना खाता हूँ, तो तुम्हारा कैसा होगा? महाराज जी अभी बहुत देर हुई है और अंधेरा भी हो रहा है, तो मैं आगे नहीं जा पाऊंगा, मैं यहीं पे सो लेता हूँ, खाना नहीं मिलेगा तो भी चलेगा, मैं कल सुबह कुछ तो इंतजाम हो जाएगा। मग असं म्हटल्यावर चलेगा ना, नहीं तो फिर बोलोगे खाना नहीं मिला, नाही नाही बाबाजी चल जाएगा, मैं गुजारा कर लूंगा। मग असं करून मी तिथे राहिलो. ते त्यांचं एक आतमध्ये बाजलं होतं, त्याच्यावर ते झोपणार होते. मला त्यांनी एक बाजलं, ते म्हणाले तिथे आहे ते घे, जरा साफसफाई कर आणि तिथे बाहेरच्या बाजूला पडवीमध्ये झोप. म्हटलं ठीक आहे, चालेल, हरकत नाही. ती जी जागा होती ना, तिथे पेरूची बाग मोठी होती. अंधार पडला होता, पेरू सुद्धा लागले होते, पण ते कच्चे होते, अजून त्याला तोड नव्हती आलेली, त्यामुळे ते पेरू खाणं सुद्धा काही शक्य नव्हतं. पण मग गावातनं थोड्या वेळाने एक माणूस आला, त्या सासणी गावातलाच होता तो रहिवासी. मग त्या बाबाजींनी बहुतेक कदाचित बाबाजींनीच सांगितलं असेल त्याला फोन करून की बाबा असं असं आहे आणि ये. तो आला आणि त्याने मला घरनं डबा मागवून घेतला त्याच्याकडून. म्हणजे बाबाजी जरी दिसायला वृक्ष आणि जरा असे कठोर दिसत असले तरी त्यांनीच फोन केला होता तो. मग तो आला, मग त्याने स्वतःच्या मुलाला फोन केला, आधी मला विचारलं काय खाणार वगैरे, म्हटलं काही चालेल. मुलाला फोन केला, मुलाने त्याचा आणि माझा दोघांचाही डबा घेऊन आला, मग आम्ही दोघांनी बसून एकत्र जेवण केलं. असं करून त्या बाबाजींनी, ते म्हणाले मी 3 वेळेला चारधामला गेलोय आतापर्यंत. अरे वा. आणि मनात आलं की मी उठतो आणि जातो, चारधाम करतो, केदारनाथ तरी करतो, प्रत्येक 4ही धामला नाही गेलो तरी केदारनाथला तरी जातो, असं त्यांचं मला ते सांगत होते. आणि मग तिथे त्या दिवशी मुक्काम केला सासणीमध्ये. पुढचा मुक्काम माझा होता तो सासणी पासून अलीगड आणि हापूड असं ते हे होतं. आणि मग तो मुक्काम माझा हापूड मध्ये झाला. हापूड हे मोठं शहर आहे तसं, तिथे ट्रॅफिक भरपूर लागलं मला त्या शहरात जाताना. त्यामुळे तिथे एक कसरत झाली माझी की प्रत्येक वेळेला ट्रॅफिक मधून जाता जाता सायकलने बॅलन्स सावरायचा, सायकलचं वजन, आणि ध्वज होता, जरा झेंडा थोडासा माझ्या उंचीपेक्षा थोडा जास्त होता, त्यामुळे त्याचा फडफडणं झेंड्याचं, मग ते कुणाला त्रास होऊ नये, असं सगळं करत जरा ट्रॅफिक मध्ये माझा थोडा वेळ गेला तिथे. पण हापूड मी पहिल्यांदाच ऐकते गाव. कुठलं? हापूड हे गाव पहिल्यांदाच ऐकते म्हटलं. हा आहे, मोठं शहर आहे. मोठं शहर आहे. ओके. हा म्हणजे बऱ्यापैकी मोठं शहर असावं ते. मग आता हापूडमध्ये तुझी राहायची व्यवस्था? हापूडमध्ये मी राहिलो होतो आणि दुपारी बुलंद शहर अशा नावाचं एक शहर आहे, तिथे म्हणजे तिथे थांबलो होतो. बर. चाचणीमध्ये मग कधी दुपारीच थांबला होतास ना? चाचणीमध्ये रात्री, आदल्या दिवशी रात्री. आणि मग रात्री चाचणीवरनं निघून तू अलीगडवरनं? हा, म्हणजे हा पुढचा दिवस आहे. बुलंद शहरला गेलो दुपारी. बुलंद शहर वरून मी हापूडला मुक्कामाला गेलो. ओके, म्हणजे हा पुढचा दिवस चालू झाला आपला. हा पुढचा चालू झाला. आणि जे त्या रिक्षावाल्याने मला 100 रुपये दिले, ते बुलंद शहर कडे जाताना ते पैसे दिले. ओके ओके, बरोबर. मग बुलंद शहरामध्ये तू दुपारी भोजनासाठी मग कुठं तुला मिळालं का नाही? हा, ते जे हॉटेल म्हटलं ना एसी मध्ये त्यांनी मला बसायला दिलं, बुलंद शहरामध्ये बुलंद शहर मध्ये झालं. बरोबर. आणि मग तिथनं तू पुढं रात्री हापूडला राहिला? हापूड मध्ये राहिलो. हापूड मध्ये सुद्धा कसं होतं, हापूडच्या बाहेर एक महादेव मंदिर मिळालं मला. बर. आणि ते महादेव मंदिर होतं चांगलं, पण ते जे बाबा राहत होते ना तिथे, ते महाराज होते, ते एकदमच अशा अस्वच्छ झोपडीमध्ये राहत होते. अरे बापरे. म्हणजे मगाशी जे तू म्हणालास जे बाबा मंदिरात, ते वेगळे,
ते वेगळे सासणीचे हा, मंदिर. त्यांचं एक छोटस घर सारखंच होतं, हा एकाच खोलीचं, हा पण जरा पक्क बांधकाम होतं. बर बर त्या पडवीच्या बाहेर मी झोपलो होतो. हा. त्या आणि घराच्या बाहेर हे पडवीत मी वेगळे झोपलो. मंदिर आणि हे हे वेगळे वेगळे होते. हं. असे बरेच बाबा भेटले, बरेच मंदिरामध्ये मुक्काम झाले. यांच्या जिथे जिथे थांबलो होतो, काय झालं होतं, हापूडला जेव्हा पोहोचणार होतो मी, हा त्या दिवशी दशमी होती बर आणि मग दशमीचं मला पारायण करायचं होतं. कसलं? गजानन विजय जे पारायण ओके करायचं होतं ओके दशमीचं, तर ते दशमीचं पारायण होतं. बर. मग ते डोक्यात होतं पारायण माझ्या. म्हणजे तू पूर्ण 21 अध्याय वाचतोस? नाही, दशमी, एकादशी, द्वादशी मध्ये 3 दिवसांमध्ये मिळून 21 अध्याय. हं. मग 9 अध्याय दशमीला, 9 अध्याय एकादशीला आणि शेवटचे 3 मोठे असल्यामुळे द्वादशीला शेवटचे 3 बरोबर. असं म्हणजे करतो. दशमीला मी सुरुवात करून द्वादशी पर्यंत. द्वादशीला संपतं. मग ते ओके. दशमीच्या दिवशी पारायण करायचं होतं. हा ते डोक्यात होतं, म्हणून मी थोडं हापूडला लवकर थांबलो. हा बर हापूड शहर गेल्यानंतर मी हायवेवरती एका मंदिरामध्ये लवकर थांबलो. हा त्या मंदिर अगदी लागूनच होतं हायवेवरती, हा पण मंदिर छान होतं, पण हा त्यांची जी राहायची व्यवस्था होती, हा थोडीशी अस्वच्छ होती. आणि तरी पण मी तिथे थांबलो. त्यांनी हा थांबायला सांगितलं. मग त्यांनीच रात्री स्वयंपाक केला आमच्या बर दोघांसाठी. हा तर स्वयंपाक आम्ही एकत्र जेवलो. गावातले काही लोक तिथेही आले होते. हो तिथेही गप्पा गोष्टी आणि म्हणजे सत्संग म्हणतात या गोष्टीला. बरोबर साधू महाराजांबरोबर बोलायचं किंवा गप्पा गोष्टी करायच्या, याला ते सत्संग म्हणतात. बरोबर हा मग तो सत्संग, मग सत्संग हा कुठल्याही विषयावरचा त्यांचा असू शकतो, त्याला बरोबर. विषयाचं भान काही नाही. हा आणि सत्संगाबरोबरच गांजाची चिलीम होतीच चालू. हो हा ते त्यांना त्या भागामध्ये, उत्तर प्रदेश वगैरे या भागामध्ये ते सर्रास आहे. बर. म्हणजे मी जिथे जिथे अशा काही ठिकाणी थांबलो, तिथे हम्म. हे असायचं. पण पण तो आश्चर्य त्यांचा म्हणजे तू पारायण पण गजानन महाराजांचं करणार होतास. हो त्यांचं पण गांजा त्यांना हे देतात. हो हो, तो त्यांना प्रिय आणायचे आहे. असं मला असं वाटतं की ते त्यांच्या देखत तुला पण त्यांनी ऑफर केलं होतं का गांजाचं? हा, मलाही कुछ नशा करते हो. हा नाही बाबाजी, नशा नहीं करता. हा, हा ठीक आहे ठीक आहे, अच्छा आहे. हा असं ते एक टोन त्यांचा असतो. पण हे म्हणजे अगदी मला असं वाटतं जुळूनच आलेल्या गोष्टी आहेत नाही का? असं खरंय, तुझ्या समोरच सगळ्या गोष्टी घडणं, जे बरोबर. पारायण तू करतोयस त्याच्या समोरच जणू काही गजानन महाराजांचंच ते अवतार एक नाही, खरंच आहे. म्हणजे हे कदाचित माझ्या तेव्हा लक्षात आलं नाही. जसं तू आता म्हणतेस तसं ते असू शकेल, हा की पारायण पण होतं आणि हे पण चालू म्हणजे होता प्रकार. साक्षात गजानन महाराज तिथं ऐकून या बसून सगळ्याचं ऐका. संकेतच आहेत ते. हा संकेतच आहेत. खरंय. बरोबर बरोबर. मग ते पूर्ण अध्याय तुझे 7 झाले तिथं वाचन. हा, 9 अध्याय त्या दिवशी झाले दशमीला. हा हा तर लगेच त्यांचा स्वयंपाक तयार होताच. म्हणजे त्यांचा स्वयंपाक चालूच होता. अध्याय जेव्हा मी बसलो होतो वाचायला, हा तेव्हाच त्यांचं तयारी झाली होती. मग बरं ते बरं झाल्यावर लगेच गावातली मंडळी गेली हा उठून हा आणि मग त्यांनी माझं हे चालू केलं. हा मग आम्ही जेवलो हा एकत्र. हा जेवताना कुठून आलास, काय वगैरे ह्या गोष्टी तर होतच होत्या सगळ्या. बरं हा. मग तिथं झोपायची व्यवस्था त्यांची झाली तिथं हा, तुझी? झोपायची माझ्याकडे माझं स्लीपिंग बॅग आणि हे सगळं होतं. बरोबर त्यामुळे बाकी साहित्य काही लागलं नाही. फक्त एक सपाट जागा हवी आपल्याला. बरोबर वरती डोक्यावर छप्पर हवं. एवढं मिळालं की आपलं काम झालं. बरोबर. आणि तेच पुजारी म्हणून होते ना मंदिराचे? हा, तेच तिथली व्यवस्था सगळी बघत होते. बघत होते. हे मग सगळे काही भागामध्ये तिथे नाथपंथी साधू आहेत. त्यापैकी हे एक होते. बरोबर कारण ते टिपिकली त्यांचा एक हवन चालू असतो तिथे. तिथे त्रिशूळ रोवलेला असतो, बरोबर चिमटा असतो. ह्या अशा काही गोष्टी त्यांच्या असतात प्रत्येकाच्या. तर हा ते त्यांच्या तिथेही आश्रमात त्या होतं. बरोबर त्यामुळे ते नाथपंथी असावेत. हा हा हा. म्हणजे आज तशी पूर्ण चाचणीवरनं तू निघालास म्हणजे हो, मनियापासून तू हापूडपर्यंत 2 दिवसाच्या प्रवासामध्ये 2 तशा तुला दिवसाचा प्रवास. अडचणी काही आल्या नाहीत म्हणजे नाही, ऍज सच? म्हणजे अडचणी काहीच आल्या नाही.
त्या हा. प्रवासात. सहज सुलभ झाला प्रवास तुझे दोन्ही हा, दिवस. बऱ्यापैकी झाला. उन्हाळा वाढत होता, ऊन प्रचंड वाढत होतं. हा. त्यामुळे दुपारी सायकल चालवताना कस लागायचा. बर. आणि एक ह्या टप्प्यामध्ये मला आज एक हे झालं की दुपार झाली होती, थोडा कंटाळलो पण होतो. बर. पण त्याच वेळेला जवळपास इंडियन आर्मीचे 17 ते 20 ट्रक हा. एका पाठोपाठ एक पास होत होते, मला ओव्हरटेक करून पुढे जात होते. अरे वा. हा. आणि ते एक ट्रक गेला की दुसरा ट्रक थोड्या वेळाने यायचा. हा. हा. मग तो एक ट्रक बघितल्यावर माझ्यात जोश यायचा की अरे हा. इंडियन आर्मीचा ट्रक, चला आपण जरा पॅडल जोरात मारूया, बरोबर. असं करायचो. किंवा काही त्या ट्रक मध्ये आपले इंडियन आर्मीचे सैनिक होते, हा. मग ते मागून हौद्यात बसलेले असायचे ट्रकच्या, ते बघायचे हा. की हा हा. सायकलवरनं येतोय. मग एक दोघांनी मला अच्छा सुद्धा केलं. अरे तर वा. मग अजून हुरूप वाढला, अरे वा, हा. चला मग अजून पॅडल, माहितीये मला मी ट्रकच्या पुढे काय जाणार नाही खरंय किंवा खरं. त्यांच्या बरोबरीने तो जाऊ शकणार नाही, पण तो एक हुरूप यायचा त्यांच्याकडे बघून किंवा ते हा. ट्रक आणि हे सगळं बघून, मग अजून जोरात पॅडल मारायचं. बरोबर बरोबर. वा. म्हणजे काय काय असे सोपे दिवस किंवा सहज जाणारे दिवस पण गेले तुझे. काही अडचणी नाही किंवा काही आज काय घडेल असं काही प्रश्न नाही. सहज दिवस उजाडला आणि तो मावळला. हा हा, तसं म्हणजे तसं जेवणाची तारांबळ नाही किंवा काही कुठं अडचण नाही आली. तर हे छान 2 दिवस तुझे चांगले गेले. म्हणजे हो, ऑफकोर्स तुला सायकलिंग तरी करायचंच होतं. ते कष्ट बरोबर. होतेच, ऊन होतं डोक्यावरती. पण जेवाय खायला काही कुठं अडचण आली नाही, पाण्याची काही अडचण नाही, झोपण्याची म्हणजे राहण्याची काही हे झाली नाही. तर तुला नाही झाली, नाही. त्याची आणि त्यात तुझं पारायण पण चालू झालं होतं. सो हो, 9वा दिवस एक पारायण पण झालं. हो. आता पुढचा आज आपण मग आता हा हापूडपासनं तू निघालास. हा, हापूड पासून आता साधारणपणे पुढचं अंतर मेरठ मोठं शहर लागतं म्हणजे हा हापूडच्या पुढे. दुसरा दिवस ना चालू झाला पुढचा आणि. तिसरा दिवस झाला, तिसरा. हां, हां. मनियातून निघाल्यापासून सासणीचा एक मुक्काम, बरोबर, हापूडचा दुसरा मुक्काम आणि बरोबर, आता तिसरा मी मेरठ शहर लागेल. तर बरोबर, मेरठ पासून पुढे बरोबर, असं तिसरा दिवस चालू झाला. आता बरोबर. काय होतं, थोडं माझ्याकडे पर्याय होते 2 हां, की हां. मी कुठल्या मार्गाने जायचंय. बरं. एक मार्ग असा होता की मेरठ करून म्हणजे आग्र्यापर्यंत पोहोचायचं. हां. आणि सॉरी, मेरठ मी पुढे गेलो तर मध्ये आग्रा पण लागेल. बरं. सासणी आणि ह्याच्यामध्ये आग्रा सुद्धा लागलं होतं मला. हं, हं. आग्र्याला पोहोचल्यावर माझ्या पुढे पर्याय होते हां, की एक इकडे मी हायवेने जायचं, हां, अलीगड, हापूड, मेरठ हे सगळं करत. हां, हाथरस एक लागतं, हाथरस मोठं शहर लागतं. हां. तर ते करत जायचं किंवा दुसरा दिल्ली मार्गे जायचं. दिल्ली, मथुरा, हां. मथुरेतनं पुढे वरती ते डायरेक्ट म्हणजे ऋषिकेशच्याही वरच्या बाजूला देहरादून वगैरे तिकडे जाणार होता तो ओके. रस्ता. हां. पण मी हरिद्वार ऋषिकेश हा मार्ग निवडला की बरं. पहिल्यांदा हरिद्वार करावं, हां, मग ऋषिकेश आणि हां, मग पुढे जावं. हां. असं सगळा तो प्रवास करत मध्ये आग्रा किल्ल्याला सुद्धा मी गेलो होतो. फक्त मी बरं. किल्ल्याला जाताना आत नाही गेलो हां, किल्ल्याच्या. हां. मी आग्रा शहरात जेव्हा प्रवेश केला, तेव्हा साधारणपणे शहरात प्रवेश करतानाच मला एक हे भेटले, फौजी आपले, जे महाराष्ट्रातलेच होते. हां, हां. नेमका मी पत्ता विचारत होतो की हाथरसकडे जायचा रस्ता कुठे आहे वगैरे. आग्रा शहरात तर शिरलोय, पण हां, पुढचा रस्ता विचारत होतो. हां. त्यांना विचारला आणि ते मराठी ऐकलं, त्यांनाही बरं वाटलं. हं. म्हणजे मी हिंदीत विचारलं, पण माझा टोन आणि हे बघितल्यावरती त्यांना ओळखायला लागलं. मराठी आहे लक्षात आलं आणि तेही मराठीत बोलायला लागले. हां, हां. त्यामुळे आम्हाला ते एक आपुलकी दोघांनाही एकमेकांना. बरं. आणि मग त्यांनी मला थांबवून, हा ठीक आहे, आपण मग विचारपूस तर करता करता मग म्हणाले की इथे जिलेबी आणि सामोसा छान मिळतो, बरं. मग तो खा. म्हणून मग एका दुकानात घेऊन जाऊन त्यांनी मला जिलेबी, सामोसा, थंड पाण्याची बाटली हां. असं सगळं दिलं. त्यांनीच दिलं. त्यांचं, हा, त्यांनी मला दिलं हं, लगेचच स्वतःहून. मग हं. तिथे हे करून मी आग्रा किल्ल्याला गेलो. बरं. आग्रा किल्ला म्हणजे प्रचंड मोठा आवार आहे.
हं. प्रचंड मोठी तटबंदी अजूनही शाबूत आहे, कारण तो आर्किओलॉजीकडे आहे आणि भारत सरकारने ते चांगलं मेंटेन केलंय. बरोबर. तर सुंदर किल्ला आहे. हं. मी बाहेरूनच बघितला. लाल किल्ला म्हटलं जातं त्याप्रमाणे पूर्ण लाल दगडामध्ये बांधलेला किल्ला आहे. हं. आणि अप्रतिम जी तटबंदी बघायला मिळाली किंवा त्याच्या मुख्यद्वारावरनं जो किल्ला बाहेरून बघायला मिळाला, हां. सुंदर किल्ला. बरं. नमस्कार. आत्ता मी आहे आग्रा शहरामध्ये आणि मी उभा आहे ते आग्र्याच्या प्रसिद्ध लाल किल्ल्यासमोर. लाल किल्ला हा आग्रा शहराच्या मध्यभागी आहे. अतिशय मोठा आवार आहे ह्या लाल किल्ल्याचा. आपण पाहू शकतो फार लांब एक बुरुज दिसतोय तुम्हाला. त्याच्याही पुढे हा किल्ला सुरू होतो आणि ही सगळी त्याची तटबंदी आग्रा किल्ल्याची. ही तटबंदी अशीच पुढे, आत्ता या दाट झाडीमुळे पुढची तटबंदी दिसू शकत नाही, पण हा किल्ला आपल्या सर्वांसाठीच एक भावनिक स्थान आहे. कारण हाच तो किल्ला आहे की ह्या किल्ल्यामध्ये आपले दोन्ही छत्रपती येऊन गेले होते. थोरले महाराज आणि धाकटे महाराज छत्रपती संभाजीराजे हे दोघेही इथे आले होते आणि इथे येऊनच त्यांनी औरंगजेबाला सुनावलं होतं की तू आलमगीर असशील तो उत्तर भारताचा, पुरा हिंदुस्तान कधीच तुझ्या ताब्यात येऊ शकणार नाही. कारण दक्षिणेत स्वतः छत्रपती विराजमान आहेत आणि एक ना एक दिवस पूर्ण हिंदुस्तान हा भगवामय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याप्रमाणेच पुढे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर मराठेशाहीने औरंगजेबाला तर महाराष्ट्राच्या भूमीत गाडलाच, पण पूर्ण भारतावरती मराठ्यांचा भगवा ध्वज फडकवला आणि अटकेपार मराठेशाहीचे झेंडे लावले. तेच अखंड भारताचं स्वप्न बघून आत्ता मी अखंड भारत आणि बलशाली भारत आपला पुन्हा हो हे स्वप्न बाळगून चारधाम यात्रा करतोय. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तर आहेतच आणि हा भगवा असाच फडकत राहू दे आणि पूर्ण भारतभर आणि आपला भारत जो खंडित झाला आहे तो पुन्हा अखंड होऊ दे आणि पूर्ण भारतावरती तिरंगा आणि आपला भगवा डौलाने फडकू दे, हीच इच्छा घेऊन आता मी थांबतोय आणि पुढच्या प्रवासाला जातोय. ते म्हणजे इथून आग्रा शहरातून हाथरस. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. म्हणजे पिक्चर मध्ये किंवा ह्याच्यात दाखवतात तसं आहे ऍक्च्युअली रिअल. हा प्रचंड मोठा आवार आहे, प्रचंड मोठा. म्हणजे मी जेव्हा त्याला प्रदक्षिणा केली त्या याला, कारण मी एका बाजूने आलो आणि मला मुख्यद्वाराकडे जायचं होतं, ते बऱ्यापैकी अंतर होतं. म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे 1.5 ते 2 किलोमीटरची तटबंदी पार करून मी पुन्हा वळसा घालून मुख्यद्वाराला आलो. बरोबर. पण हे हायवे वरतीच लागलं जातं ना का काय आतमध्ये? आग्रा शहरात आहे. आला आतमध्ये आला. आग्रा शहरात आहे. शहराच्या मध्यभागी अगदी तो किल्ला आहे. यमुनेच्या किनाऱ्यावरती तो किल्ला आहे आणि तिथूनच पुढे ताजमहल पण दिसतो. मी ताजमहलला नाही गेलो, पण किल्ल्याच्या इथे जरूर थांबलो होतो. आणि किल्ल्याच्या इथे थांबायचं कारण हे होतं की आपले दोन्ही छत्रपती तिथे गेलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बालवयात असताना दोघंही आग्र्याच्या किल्ल्यात गेले होते. आपण जे इतिहासात ऐकतो त्याप्रमाणे आग्र्याच्या किल्ल्यात त्यांना आग्रा भेटीतच त्यांना कैद केलं गेलं होतं. ते आग्र्यावरून सुटका होताच ना आपल्याला इतिहासामध्ये. आणि त्याच किल्ल्यात जो अख्ख्या हिंदुस्थानाचा आलमगीर स्वतःला म्हणवत होता औरंगजेब, त्याला
ज्याच्या समोर बोलण्याची हिंमत किंवा नजर उठवण्याची, पापणी वर करण्याची हिंमत कोणाची होत नव्हती. हा अशा औरंगजेबाला हा खडे बोल सुनावून त्याच्याच दरबारात हा त्याचा अपमान करून त्याचं नाक छत्रपतींनी कापलेलं आहे आपल्या. हो. वा, एवढं डिटेल मला आता आठवत नाहीये, पण आग्र्यावरनं सुटका हे परीक्षेत येणारे अगदी ठरलेले प्रश्न होते. ते कारण आठवत. हा आग्रा शहरच असं आहे की ते मुद्दामून दिल्लीपासून साधारणपणे बऱ्याच अंतरावर आहे, 70-80 किलोमीटर अंतरावरती आहे हा दिल्लीपासून. हा आणि ती दुसरी राजधानी आहे. बरोबर. दिल्ली नंतरची राजधानी कुठली तर आग्रा. हा आणि त्यामुळे ते त्या मोठ्या प्रमाणात त्याची छावणी, मोठा किल्ला, हा त्याच्याच बरोबर त्यांच्या सरदारांचे किल्ले, हा त्यामुळे तशाच सरदारांच्या वाडे म्हणू आपण त्याला, हा तर तशा ह्याच्यातच महाराजांना कैद केलं, नजर कैदेत ठेवलं होतं पण पोलाद खानच्या हातून त्यांना. तिथं तुला भगवा झेंडा वगैरे कुठं दिसला का, आढळेस आला का नाही ह्याचा? आता हे झाला आग्रा किल्ला. हा हा आणि सुदैवाची किंवा आपल्याला अभिमान वाटणारी एक गोष्ट अशी आहे हम्म, की ज्या आपल्या थोरल्या महाराजांनी त्या औरंगजेबाला सुनावलं होतं, हा त्याच महाराजांचा अश्वारूढ पुतळा जो आग्र्याच्या किल्ल्याकडे तलवार उगारून दाखवतोय, हा तो अश्वारूढ पुतळा आग्र्याच्या मुख्य द्वारासमोर लावलेला आहे. आहे. हा. हा आणि एवढा अभिमान आणि एवढं मला मी तिथे नतमस्तक झालो होतो हा की ह्याच महाराजांनी आपल्या औरंगजेबाला सुनावलंय. आणि त्याचं आज महाराज त्या आग्रा किल्ल्यासमोर, जिथे हम्म, औरंगजेबाची राजधानी मानली जाते, हा त्याच्या समोर आज महाराज की तू गेलास, तू संपलास, महाराष्ट्राच्या मातीत तुला गाडलं गेलं, हा पण आज मी अश्वारूढ इथे तुझ्या किल्ल्यासमोर, तुझ्या राजधानीत मी आहे. बर. किती तू आलमगीर असशील, हा पण हिंदुस्थानाचे राजे हे छत्रपतीच आहेत. बरोबर. मराठाशाहीने पुढे हिंदुस्थानावरती राज्य केलं, अखंड हिंदुस्थान आटके पार झेंडे लावले, ते आपण इतिहासात ऐकतो. हो हो. अगदी पूर्ण हिंदुस्थानात भगवा फडकला असताच, पण काही कारणास्तव ते झालंच नाही. हा, पण जे जे साध्य केलं ते भरपूर आहे. हम्म, आणि अटके पार झेंडे लावणे ही सोपी गोष्ट नाही. हम्म, आणि ते छत्रपतींच्या प्रेरणेमुळे, त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामुळेच हे सगळं पुढे घडलं. बरोबर. त्यामुळे मी तिथे थांबून मस्तपैकी छत्रपतींच्या नावाचा जयघोष केला. हा दुसरं आणखीन मला तिथे एक बघायला मिळालं की तिथे शिवनाट्य सुद्धा होतं, म्हणजे मोठे बॅनर लावलेले होते आणि हा. शिवनाट्य सुद्धा तेव्हा सादर केलं जाणार होतं. अरे वा. म्हणजे माझ्या मते ते पूर्ण काहीतरी आठवड्या करता का काहीतरी असं होतं. आणि तोही तिथे हे चालू होता. वा म्हणजे वा. आजही शिवाजी महाराजांचं गुणगान आग्र्यामध्ये नक्की मोठ्या प्रमाणात, आणि जे आत्ताच्या थोडस राजकीय स्थित्यांतरानंतर ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर तिथे घडत आहेत. चांगली गोष्ट आहे. पण हे नाट्य वगैरे ते काय हिंदीमध्ये होते, पोस्टर्स वगैरे साधारण? हिंदीमध्ये हो, कारण त्याशिवाय तर तिथल्या लोकांना काही कळणार नाही मराठी. बरोबर. त्यांना त्यांच्याच भाषेत सांगायला पाहिजे. पण हे अगदी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. कुठल्या एका महाराष्ट्र छोट्या ह्याच्यातनं आलेला आपला राजा पूर्ण देशभर, म्हणजे अजूनही सुद्धा त्याचं शिवनाट्य वगैरे चालू आहेत, होत आहेत. पुढच्या पिढीला पण त्याचं अजूनही नाव घेतलं तरी आपल्याला छाती फुलून. अगदी, म्हणजे आता माझ्या अंगावर काटा आहे एवढा खरंय हे आहे. खरंय खरंय. नाही, खूपच असा राजा होणे नाही परत, तसं आहे खरंय. ते. त्यामुळं पण खरंच भाग्य तुझं आणि आमचं सुद्धा, तुझ्या मार्फत आम्ही पण त्या आग्र्याला पोहोचलो, त्यांचं दर्शन घेतलं म्हणायला हरकत नाही. नक्की. आणि माझ्या त्याच्याकडे त्याचे फोटो आहेत, मी हा नक्की शेअर करेन. हो नक्की. की सुंदर फोटो आहे की जो आज अश्वारूढ पुतळा त्या किल्ल्याकडे तलवार उगारून दाखवतोय की हा इथला अखंड हिंदुस्थानाचा राजा हा शिवछत्रपतीच असू शकतो. बरोबर. आता आग्र्याला तू थांबला नाही तिथे ना? नाही, आग्र्याला थांबलो नाही, कारण ती सकाळची वेळ होती. हा आणि आग्र्यापासून मग पुढे हे काही गोष्टी हाथरस, त्याच्यानंतर हापूड, हा. आणि आपण मेरठ. तरी आदल्या दिवशी गेलं ना? नाही, हे एक थोडासा सिक्वेन्स तो बदलला गेला की ओके. आग्रा आधी आहे. बर. आग्र्यापासून मला ठरवायचं होतं
की हा. मी हाथरस, हापूड, मेरठ ह्या रस्त्याने जायचंय का दिल्लीला जाऊन मथुराला जाऊन पुढे जायचंय. बर बर कारण काय झालं, दिल्लीचा मी निवडला नाही कारण ट्रॅफिक बरंच लागणार दिल्लीमध्ये बर. आणि दिल्लीचं पूर्ण शहर मला ओलांडायचं होतं हो. आणि त्या ट्रॅफिक मधनं ओलांडून मला पुढे मथुरेकडे जायचं होतं. बर बर. हे थोडंसं हायवेने असल्यामुळे, शहराच्या बाहेरून असल्यामुळे मी तिकडनं गेलो आणि मला ऋषिकेश आणि हरिद्वार करायचंच होतं पहिल्यांदा. बरोबर. हो ना. त्यामुळे मी तिकडून गेलो. मग त्याच्या पुढे, आग्र्याच्या पुढे ही सगळी शहरं आहेत, हाथरस, मेरठ. आणि मेरठला मी म्हणजे हापूडचा मुक्काम झाल्यानंतर मी पुढे मेरठला गेलो. हा. राहील आणि दुपारच्या वेळेला. हा, मेरठला मी सकाळी पोहोचलो कारण हापूड मेरठ अंतर कमी आहे. बर. तर मी सकाळी पोहोचलो. हा. तिथे मला मंगल पांडेंचा म्हणजे मेरठची छावणी जी आपण ऐकतो हा. की जिथे 1857च्या उठावाची पहिली ठिणगी पडली, हा. मेरठच्या छावणीमध्येच मंगल पांडे होते तिथल्या ब्रिटिश सैन्यामध्ये. हा. आणि हे सगळं तिथे जे काही ब्रिटिश सैन्यांकडनं चाललेले अत्याचार आणि हे सगळं बघून त्यांनी तिथे उठाव केला होता. तर ती ठिणगी तिथे पडली होती. त्यामुळे मला असं वाटलं होतं की मंगल पांडेंचा पुतळा किंवा तिथे काहीतरी असेल, शौर्यगाथा. पण ते बघण्यासाठी मी तिथे गेलो होतो खरा, पण तिथे तसं काही नव्हतं. म्हणजे मी तिथल्या बऱ्याच लोकांना विचारलं की असं काही पुतळा किंवा स्मारक वगैरे काही आहे का, पण त्यांना त्याची फारशी माहिती नव्हती किंवा तसं काही तिथे नव्हतं. त्यामुळे थोडासा निराश झालो मी. पण मी लगेच पुढचं, कारण सकाळचीच वेळ होती, मला पुढे जायचं होतं आणि मी पुढे निघालो. मग त्यावेळेला तिथे मेरठची छावणी अजूनही आहे जी इंडियन आर्मी कंट्रोल करते. तिथे आर्म फोर्सेस आपल्या आहेत आणि छान तो छावणीचा परिसर सुंदर आहे. मी तिथून गेलो तर तिथे आपल्या बेळगावचेच श्रीधर पाटील ते सैन्यात आहेत आणि ते तिथे दिसले मला. अरे वा. मी त्यांना नेमका रस्ता विचारण्यासाठी थांबलो आणि मी त्यांना विचारला आणि त्यांच्या नेम प्लेट वरती, छातीवरती श्रीधर पाटील असं नाव होतं. श्रीधर पाटील हे महाराष्ट्रीयन नाव वाटतंय आपल्याला. मग मी विचारलं, सर तुम्ही महाराष्ट्राचे आहात का? मी मराठीतच बोललो त्यांच्याशी, कारण मला लक्षात आलं हे महाराष्ट्रीयन नाव आहे. तर मग ते मराठीत बोलले आणि म्हणाले मी बेळगावचा आहे आणि इथे पोस्टिंग आहे. तर आता इथे बरेच म्हणजे 1.5-2 वर्ष ते तिथेच होते, गेले नव्हते बेळगावला. मग त्यांनी पुढचा रस्ता दाखवला आणि मग पुढे मी निघालो ह्याला. म्हणजे तो आता मी हे मेरठ ओलांडल्यानंतर साधारणपणे 60-70 किलोमीटरच्या अंतरातच हरिद्वार आहे. जवळच आलायस तू आता. 60-70 किंवा 100 किलोमीटर असेल. तर आता हरिद्वार आहे जवळ. आता ते लक्षात आलं की आता आपण हरिद्वारला जायचंय. मग आज पोहोचलो तर ठीक, नाही तर उद्या पोहोचू. याने मी पुढचा प्रवास चालू ठेवला. मेरठ पासून बाहेर पडल्यानंतर हायवेवरती भरपूर ढाबे आहेत. पण ते ढाबे म्हणजे एसी ढाबे आहेत सगळे. स्टायलिश. चांगले अगदी ढाबे असेल, मोठमोठ्या अगदी तिथल्या शेतकऱ्यांनी टाकलेले असतील किंवा काही असेल. कारण त्यांची जाहिरात सुद्धा अशी तिथे ढाब्यावरती अशी असते ना की 1001% शुद्ध शाकाहारी. अरे बापरे, 100%चा प्रश्नच नाही. 100% वगैरे काय नाही, 1001%. असे वेगवेगळी तिथे जाहिराती किंवा तिथे असा एक शोबाजीचा थोडा जास्त मला की असे तिथल्या मालकाचे फोटो त्या बॅनरवरती आणि तो असा फोनवरनं बोलतोय किंवा तो असा त्याच्या शिष्यांसोबत आहे. म्हणजे राजकीय नेत्यांचा थोडासा राजकीय प्रभाव असेल. पण ते बघायला छान वाटत होतं की एवढे ढाबे, म्हणायचं तर ढाबा पण आत एसी सगळं. हॉटेलला ढाबा म्हटल्यासारखं एक नाव ठेवलं. पण आतमध्ये सुद्धा ढाब्याची बसायची व्यवस्था काही ठिकाणी तशी असायची, बैठक व्यवस्था तशी असायची. पण ते ढाबे बघून माझंच धाडस झालं नाही की तिथे जाऊन बाबा आपण मागावं काहीतरी. माझं काही धाडस झालं नाही. मी आपला तिथून पुढे निघालो, मेरठ पासून पुढे गेलो. दुसरं एक खदोनी नावाचं गाव लागलं, असं काहीतरी मला आठवते, खदोनी. मग तिथे मी दुपारी जेवण घेतलं एका मंदिरामध्येच. असं
ते करून माझा तो मुक्काम जो होता तो हरिद्वार पासून 60 किलोमीटर अलीकडे पुरकाजी नावाचं गाव आहे. पुरकाजी. पुरकाजी. ओके. हा, पुरकाजी असं गावाचं नाव आहे. आणि संदीप सैनी नावाचे हॉटेल मालक होते. बर. तर त्यांनी तो ढाबा चालवत होते. त्या ढाब्यावर कृष्णा किंवा असं काहीतरी नाव होतं ढाब्याचं. तर तिथे मी थांबलो, कारण माझं अजून पारायण पण होतं, त्यामुळे ते पारायण करायचं होतं. एकादशी होती आज, तर ते करायचं होतं. त्यामुळे थोडं लवकर थांबलो. आणि संध्याकाळी जरा पावसाळी वातावरण पण झालं होतं, त्यामुळे पाऊस पडेल का नाही पडेल अशा याच्यात होतं. मग मी तिथेच थांबलो. तिथे थांबलो त्या दिवशी. आणि मग त्यांना विचारलं. त्यांनी ढाबा असा ओपन होता, बाहेर बसू शकत होतो किंवा अगदीच पाऊस वगैरे आला तर आत त्यांच्या छप्पर होतं, त्याच्या तिथे जाऊ शकत होतो. आणि मला आता एकदम तू म्हटल्यासारखं लक्षात आलं की जे तू धाबे म्हणालास 5 स्टार सारखे किंवा साधारण, तर तिथं गाड्या पण तशाच पद्धतीने, म्हणजे त्यांचं राहणीमान वगैरे त्या पद्धतीचीच लोक येतील नाही का त्या धाब्यात. कारण मेरठ हे प्रचंड मोठं शहर आहे. बरोबर. म्हणजे आपल्या जसं कोल्हापूर आहे तसं मेरठ आहे. बर. त्यामुळे जिल्ह्याचं ठिकाण आहे, मोठं शहर आहे. त्यामुळे ते सगळं तिथला तामझाम दिसत होता. तो कळत होता त्या ढाब्यांमध्ये, त्या हॉटेल्समध्ये तामझाम तो सगळा दिसत होता. तिथल्या लोकांमध्ये सुद्धा असा एक रॉयलनेस दिसत होता. हा, चलो आओ, क्या चाहिए, चाय चाहिए, चाय ले लो, बिस्किट ले लो, असं ते सकाळी मला अनुभवायला मिळालं. पण तिथं तुला थांबावं असं नाही वाटलं की तिथल्या लोकांना काही इंट्रोड्यूस करावं असं? हा, कारण मी सकाळचा वेळ होता तो. सकाळी थांबून काय होतं, प्रत्येक जण आपल्या व्यापात असतो, प्रत्येक जण कामावर जायचं, ह्याच्यात असतो. मग मी सकाळी किती मेरठला साधारणपणे 9 वाजता होतो. मग 9 वाजता एकाने मला थांबून चहा पाणी विचारलं. मग चहा नाही म्हटलं, दूध दिलं, बिस्किट दिलं त्याच्याबरोबर. मग ते गप्पा ऐकून मग त्याला पत्ता विचारून मी पुढे आलो. मग पुढे आल्यावर हे सगळे 5 स्टार ढाबे सगळे दिसत होते. कारण आपल्याकडे कोल्हापुरातले धाबे म्हणजे कसे अगदी अख्खा मसूर, भाकरी, पिठलं आणि हे मे बी मग त्यांचं खाणं पण वेगळंच असेल. 5 स्टार सारखं जेवण पण. मी आत गेलो नव्हतो, पण तिथे देशी तिथलं लोकल फूड आणि बाकीचं पंजाबी अमुक तमुक हे सगळंच असणार, ऑप्शन असणार. कारण बाहेर चाट आणि पाणीपुरीचे गाडे सुद्धा दिसत होते. सकाळी ते बंद होते, पण लिहिलेलं होतं तिथे चाट भांडार वगैरे अमुक तमुक. त्यामुळे असं सगळं व्हरायटी ऑफ फूड तिथे असणार आहे. बरोबर. पण मग तिथनं तू पुढं पुरकाजीला तिथल्या धाब्यावर थांबलास, जे संदीप. तो ढाबा म्हणजे प्रॉपर ढाबा होता, अगदी छोटासा एक. हे हायवेवरती मोजकेच पदार्थ वगैरे असं ते हे होतं. मग तिथे थांबलो. तिथे पारायण केलं एकादशी. पनीर पराठा, आलू पराठा, मेथी पराठा, गाजराचा एक पराठा होता. हे असे पदार्थच जास्त होते तिथे. आणि जाड रोट्या. दुपारी मी ते एका ठिकाणी थांबलेलो, तिथे तो पराठा, एक आलू पराठा त्यांनी दिला. आलू पराठा खाल्ला तेवढाच, आणि मी पुढचा प्रवास केला आणि त्या पुरकाजी मध्ये येऊन वस्ती केली. पुरकाजी मध्ये सुद्धा पारायण चालू असतानाच पाऊस पडला. पावसाळे ढग दिसतच होते. पारायण चालू असतानाच पाऊस पडला. पारायण पूर्ण झालं. आणि मग मी रात्री त्यांनी मला जेवण दिलं. रात्री ते स्वतः संदीप सैनी जे ढाबा मालक होते, ते थोडा वेळ येऊन गप्पा मारत बसले होते माझ्या बरोबर. त्या भागात आंब्याची लागवड भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. गरमी असल्यामुळं. हा, गरमीपेक्षा तो भाग, जसा आपल्याकडे देवगडचा भाग प्रसिद्ध आहे आंबा लागवड आणि आंब्यासाठी, तसं तो भाग जो मी त्या भागातून गेलो, हापूड, मेरठ किंवा हे पुरकाजी वगैरे, तिथे आंबा लागवड भरपूर आहे. मोठमोठ्या बागा मला हायवेने जाताना पण दिसल्या. पण ते वेगळ्या टाईपचे आंबे असतील ना आपले देवगड. तिथली जात वेगळी असेल, आपल्यापेक्षा तिथली जात वेगळी असणार आहे. पण झाडं पण अशीच आपल्या उंचीची का अशी काय?
आपल्यापेक्षा थोडीशी लहान वाटली मला. उंचीला. आपल्याकडे जी म्हणजे त्याला आपण रोपट कलम म्हणतो की उंचीने कमी, तशी जास्त झाडं तिथे आहे. हो, कारण तू स्वतः आंबा बागायतदार असल्यामुळे तुला जास्त पटकन लक्षात बरोबर, येणाऱ्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि तेव्हा तो सगळा पालवीचा मोसम होता, पालवी येण्याचा. म्हणजे ही साधारणपणे सप्टेंबर मधली गोष्ट आहे. हा, हा. त्यामुळे सगळी पालवलेली झाडं होती, बर बर. पालवी फुटत होती. हा. तर त्या भागात आंब्याची लागवड भरपूर आहे. इव्हन त्या ढाबा मालक जे संदीप सैनी होते, हा. त्यांनी मला सांगितलं की ते स्वतः बागा करायला घेतात आंब्याच्या, अरे बापरे. लोकांच्या सुद्धा आणि त्यांच्या सुद्धा. हा. आणि तिथल्या लोकल लोकांना रोजगार मिळतो त्याच्यातून. बर बर. मला आणि एक आता आठवलं की असं तू कुठल्या मार्केटमध्ये वगैरे गेला नाहीस ना, भाजी मार्केट किंवा असं सहज नाही. खायला. आग्र्याला तसं होतं. जेव्हा मी आग्रा शहरातनं जात होतो, हा. तेव्हा आग्र्याला लेदरचं मार्केट मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे बर. दिल्ली, आग्रा वगैरे हा भाग लेदर मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. हा. म्हणजे तिथे असे रस्त्यावर, मी तो व्हिडिओ केलाय सायकल चालवत असताना, रस्त्यावरती मोठमोठे म्हणजे सँडल, शूज असे विकायला, पाकिट, हा. पट्टे, रस्त्यावर बनवतात का विकायला बसतात? विकायला बसले होते, हा. पण मोठ्या प्रमाणात ढीगच्या ढीग लावलेले असायचे. बर बर. मग ते म्हणजे एका बाजूला काय पाकिटांचा ढीग, म्हणजे हा. आपली जी वॉलेट असतात त्याचा, त्याच्याबरोबर पट्टे लावलेले, वेगवेगळे असे गुंडाळ्या करून पट्टे एकावर एक रचलेले. ओरिजिनल लेदर. हा, लेदर ओरिजिनल वाटत होतं. म्हणजे मी थांबलो नाही तिथे, पण ते हे असायचं. चप्पल, सँडल, त्या बाजारातनच ढकलगाडीवरनं सँडलचे जोड घेऊन किंवा बुटांचे जोड घेऊन ते बॉक्स घेऊन ढकलगाडीवरनं एक जण ओढत घेऊन जातोय माझ्या पुढे. हे असं तुला बघायला सगळं मिळालं त्याला. हा, तेव्हा ते मी मार्केटमधनं तिथे गेलो. व्हिडिओ केलाय सायकल चालवत असताना, रस्त्यावरती मोठमोठे म्हणजे सँडल, शूज असे विकायला, पाकिट, पट्टे. रस्त्यावर बनवतात का विकायला बसतात? विकायला बसले होते, पण मोठ्या प्रमाणात ढीगच्या ढीग लावलेले असायचे. बर बर. मग ते म्हणजे एका बाजूला काय पाकिटांचा ढीग, म्हणजे आपली जी वॉलेट असतात त्याचा, त्याच्याबरोबर पट्टे लावलेले, वेगवेगळे असे गुंडाळ्या करून पट्टे एकावर एक रचलेले. ओरिजिनल लेदर. हा, लेदर ओरिजिनल वाटत होतं. म्हणजे मी थांबलो नाही तिथे, पण ते हे असायचं. चप्पल, सँडल, त्या बाजारातनच ढकलगाडीवरनं सँडलचे जोड घेऊन किंवा बुटांचे जोड घेऊन ते बॉक्स घेऊन ढकलगाडीवरनं एक जण ओढत घेऊन जातोय माझ्या पुढे. असं बघायला सगळं मिळालं त्याला. हा, तेव्हा ते मी मार्केटमधनं तिथे गेलो. ओके. पण बाकी फळभाज्या मार्केट किंवा असं ह्याच्यामध्ये तसं नाही. तिथे मी त्या मार्केटला नाही गेलो. नाही गेला, कारण हायवेवरनच मोस्टली गेलास ना. हायवेवरनं गेलो आणि थोडं कसं होतं की मुद्दामून ती वाकडी करून जाणं सायकलवरनं ते नको वाटतं, की आपलं आणि ध्येय तुझा काय उद्देश वेगळा होता ना, नाहीतर मग एकदा सांसारिक ह्याच्यामध्ये घुसलास की. मग त्या दिवशी पुरकाजी मध्ये मुक्काम झाला. आता दुसऱ्या दिवशी, त्याच्या पुढच्या दिवशी हरिद्वार अगदी 60 किलोमीटरवर राहिलंय. बर. त्यामुळे हरिद्वारला पोचायचं आणि गंगा दर्शन घ्यायचं हे डोक्यात होतं. त्यामुळे तो सकाळी लवकर तिथून निघून, तिथे एक हँडपंप होता त्या ढाब्यावरतीच, अगदी छोटासा हँडपंप, आणि जमिनीतनं ते पाणी असं येत होतं. एवढं गार पाणी होतं. सकाळी आंघोळ करताना मला नकोसं झालं होतं खरं तर. आणि पण तरी लवकर उठून आंघोळ करून परत द्वादशीचं पारायण तिथेच केलं मी. गंगेच्या इथे? कारण नाही, पुरकाजीला.
फुलकाजीला. कारण परत पुढे गेल्यावर वेळ मिळेल म्हणजे कसा हे होईल माहिती नव्हतं. हा हा एकादशीचं पारायण आदल्या दिवशी संध्याकाळी केलं बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी निघताना आंघोळ करून द्वादशीचे जे शेवटचे 3 अध्याय आहेत म्हणजे ते समाप्तीचे ना. समाप्तीचे ते करून मग मी पुढे निघालो हरिद्वारकडे हा. जायला. मग तुला तिथं नैवेद्य वगैरे दाखवायला कोणी दिलं का काय? नाही, हे नुसतं वाचन सगळं केलं. मानस पूजाच सगळी. मानसपूजन. बरोबर. आणि मला आता थोडंसं मागं घेते की तू दिल्लीतनं निघालास तेव्हा तुला यमुना नद तीरावरनं काय जाता आलं का? हो, मी आग्र्यात जेव्हा होतो ते यमुनेच्या काठाने थोडासा गेलोच मी. पण मग स्वच्छ झालीये यमुना आता काय काय तुला काही प्रमाणात अजूनही तेवढी हे आहे आहे? कारण म्हणजे मातकटच होता रंग हा. आणि हे काही फार घाण फार वाटत नव्हती कुठे. हम्म. थोडी फरक पडतोय पडतो. हा. पण वेळ यमुना लागेल. काय किंवा तिथे लोकसंख्याच एवढी आहे आणि लोकांमध्ये आपल्या ती सरकार सगळं करेल हे करून चालणार नाहीये. जी बरोबर. स्वतः जबाबदारी घ्यायला पाहिजे, स्वयंशिस्त पाहिजे ती आपल्या लोकांमध्ये नाही आहे, कमी आहे ती. येईल हळूहळू. थोडी सुरुवात तरी झालीये पण मला असं वाटतं का चांगलं शेवाळ चांगलं वगैरे जसं रंकाळ्याला खूप पूर्वी निघा आता मला परत माहित नाही आता सध्या काय स्थिती आहे पण ते पण काढायचं चाललं होतं ना आपलं कोल्हापूरचं रंकाळा. रंकाळा केंदाळ मुक्त आहे. आता नाहीये का? ओके. मग नाही, पण स्वच्छ आहे त्यामुळं रंकाळा. ती पण एक अचिव्हमेंट आहे ना तसं हळूहळू मला वाटतं यमुनेचं पण होईल सुरुवात. तिथं पण ते हो. आहेच का केंदाळ वगैरे जे पाणवनच? नाही घाण नव्हतं पण बाकी थोडी घाण होती. म्हणजे जी आपण कृत्रिमरित्या जे करतोय ते प्लास्टिक आणि हे सगळ्या गोष्टी ते थांबलं पाहिजे. तर ते होतं यमुनेच्या म्हणजे फरक कसा असतो मी तिथे अनुभवलेली यमुना आणि यमुनोत्रीला अनुभवलेली यमुना बर. हा प्रचंड फरक आहे. हो ना. हा. पण सुरुवात तरी झाली सरकारकडनं नाही का एक पाऊल पुढं तरी झालंय. हो नक्की नक्की हा झाली नक्की म्हणजे झाली. जे इतके वर्षात झालं नाही ते आता निदान आता सगळ्यांचे नुसतं सरकारनेच करून उपयोग नाहीये तर नाही ते नाही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. बरोबर. सगळ्यांनी करायला पाहिजे. ठीक आहे कसं होतंय कारण लोकसंख्येचा मुद्दा आहेच. लोकसंख्या मोठी आहे बरोबर. आणि सगळ्यांना शिस्त असेल असं आपण अपेक्षा ठेवणं आपणच चुकीचं आहे. बरोबर. अपेक्षा नाही ठेवणं. पण आता नवीन जनरेशन मध्ये तरी मला तरी जाणवतं की जनजागृती आहे लोकांना त्याची किंमत आहे आणि स्वच्छता ह्या गोष्टी हायजीन शाळेपासूनच शिकवल्या जायला पाहिजेत. शाळेतच शिकवल्या जायला पाहिजेत आणि नुसत्या शिकवून चालणार नाही त्याचे प्रात्यक्षिक. प्रात्यक्षिक व्हायला पाहिजेत. खरंय खरंय. आणि तुला एक सांगायचं इथं काय होतं माहितीये कैद्यांना म्हणजे आपल्या इथं अमेरिकेत स्पेसिफिकली कैदी किंवा जे काय असतात ना तर त्यांना एक शिक्षा म्हणून सुद्धा हायवेवरती बरेचदा असं घेऊन येतात आणि क्लिनिंगसाठी म्हणजे पेपर कचरा हे ते त्यांना ती कामं लावतात. म्हणजे अच्छा. कदाचित ते क्रिमिनल्स नसतील अगदी खुनी नसतील ते पण जे बरोबर. छोटे मोठे काय गुन्हे केलेले असतील त्यांना अशी कामं लावतात हां, ते. बरोबर. तर ही कामं अशी सुद्धा व्हायला पाहिजेत त्यांना कारण म्हणजे खरं आहे. नाही का? नाही ह्या गोष्टी होतायत काही प्रमाणात थोड्या इकडेही होतायत. हं, वेळ लागेल किंवा आपण चांगल्या होतील अशी आशा ठेवू. बरोबर. नाही होतीलच नक्कीच कारण हळूहळू फारच बदल झालाय जो आपण पूर्वी जो बघितलाय आणि तेच फक्त सरकारलाच दोष देऊन उपयोग नाही सगळ्यांनीच त्याचं पालन सगळ्यांची केलं. जबाबदारी आहे. हो. बरोबर. पण मग हरिद्वारला आता तू गंगा दर्शन घ्यायला थांबलास का काय? आम्ही पुरकाजीवरनं मग हरिद्वारला गेलो. ते हरिद्वारला जायचं म्हणजे मी देवभूमीमध्ये प्रवेश केला उत्तराखंडमध्ये. हां, हां, आतापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये होतो. उत्तर हां, प्रदेशमधून मी देवभूमी उत्तराखंडमध्ये आलो. हां. त्यानंतर हरिद्वारला जाऊन मी हर की पौडी म्हणजे जिथून गंगा वाहते हं, आणि मोठ्या प्रमाणात दोन्ही बाजूला गंगेच्या दोन्ही किनाऱ्यावरती मोठे मोठे घाट आहेत. हं. तर तिथे जाऊन दर्शन घेतलं. तिथे थोडा वेळ थांबून एक शांत बसलो होतो तिथे थोडा वेळ. वाह! गंगेचं उगम कुठं होतं तिथं जायला जातात का लोकं? हा गंगोत्री आणि गंगोत्रीच्या मागे गोमुख. गोमुख. हां. हा इथे गंगेचा उगम आहे. बरं, मी गंगोत्रीपर्यंत गेलो. बरं. गोमुख हे तिथून पुढे जवळपास 20-22 किलोमीटर थोडंसं आयसोलेटेड पार्ट आहे
आणि तो सगळ्यांना पटकन सोडत नाहीत, परवानगी घ्यावी लागते बरोबर. आणि मग तिथूनच जाता येतं. हम्म. पण गंगा पण आता स्वच्छ झाली आहे असं मला वाटतं, कारण पूर्वी फारच प्रयत्न बरेच चालू आहेत आणि प्रयत्नांना यश येतंय. गंगेमध्ये काय स्नान केलं, तुझी पाप धुतली का? नाही, गंगेमध्ये स्नान करायला मला गंगोत्रीला जायचंच होतं, त्यामुळे मी इथे हा, नाही हे काही केलं. बरोबर. तिथे दर्शन घेतलं, थोडा ध्यानस्थ बसलो, हा. आजूबाजूचा थोडासा परिसर बघितला हम्म. आणि मी पुढचा प्रकार हरिद्वार पासून 30 किलोमीटर अंतरावरती ऋषिकेश आहे. ओके. तर पण आता तू सकाळी गंगा हरिद्वारला ह्याला देवभूमी उत्तराखंडाला जे पोहोचलास ते ती कुठली वेळ होती, दुपारची का सकाळची? नाही, ती सकाळी, कारण मी पुरकाजीला थांबलो होतो, तिथून सकाळी पारायण करून निघालो. हा. तिथून 50 किलोमीटर 60 किलोमीटर वरतीच आहे हरिद्वार. ओके. त्यामुळे मी अगदी सकाळी 8:30ला 9ला मी हरिद्वारला होतो. हा. हरिद्वारच्या आधी थोडा ह्यांचा पतंजलीचा आश्रम आहे, तिथे मी रामदेव बाबांचा. रामदेव बाबांचा, हम्म. तिथे रामदेव बाबा भेटतात का म्हणून विचारपूस केली. हा. तर ते नव्हते तिथे, हा. तेव्हा ते हरिद्वारमध्ये नव्हते बरोबर. आणि त्यामुळे भेट काय झाली नाही. पण तो सुद्धा परिसर त्यांनी भरपूर मोठा प्रमाणात डेव्हलप केला. हो, छान केलंय. मी वेगवेगळ्या रस्त्याच्या, बघितलं युट्यूबवर, त्यांचं एक होतं आश्रमाचं, सगळं दाखवलं होतं. खूपच बरोबर. सुरेख त्यांनी डेव्हलप केलं. म्हणजे पण त्यांना असं देतात का भेटायला वगैरे, काय परमिशन म्हणजे हा, अपॉइंटमेंट? त्यांचं असतं, म्हणजे लोकांना भेटण्याची पण एखादी ठराविक वेळ असते. ते जर तिथे असतील हा. तर तिथे वेळ असते, बर. मिळतं. जर आधी तुम्ही सांगितलेलं असेल तर भेटू देतात. बर. पण तिथं तू जेवला नाहीस मग काय पतंजलीला, कारण त्यांचं इथं बरंच गोष्टी आहेत. नाही, सकाळी 9चीच वेळ होती. हा. त्यामुळे मी पुढे गेलो ऋषिकेशकडे. बरोबर. ऋषिकेशला मी पोहोचलो दुपारी साधा, कारण तो 30 किलोमीटर आहे. पण हरिद्वारला मी थांबलो होतो. हा. हरिद्वारला थोडंसं गंगे किनारी बसलो होतो, त्यामुळे तिथे वेळ गेला होता. बरोबर. 11-11:30ला मी तिथून पुढे निघालो हा. हरिद्वार पासून. हा. मध्ये एक अभयारण्य लागतं हरिद्वार ते ऋषिकेश या बर. दरम्यान. हा. अभयारण्य जरी असलं तरी अरण्य आतल्या बाजूला आहे. हा हायवे त्याच्यातूनच जातो हा. आणि हायवेला रहदारी भरपूर आहे, बर. कारण अगदी जागता हायवे आहे. म्हणजे रस्त्यावर प्राणी वगैरे येतात का काय रात्री? नाही नाही, नाही. रस्त्यावर नाही येत प्राणी वगैरे. ओके. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी भरपूर आहे आणि ते अभयारण्य त्यांनी मेंटेन केलंय. बर बर. पण हायवे त्याच्यामधनं जातो? हो, हायवे तिथूनच मधून जातो. अरे वा. मग आता ऋषिकेशला तू पोहोचलास ते एक साधारण संध्याकाळची वेळ झाली होती का काय? नाही, ऋषिकेशला मी दुपारीच पोहोचलो, 1 वाजता दुपारी. पोहोचलो ऋषिकेशला. ओके. आणि मी त्या दिवशी ठरवलं होतं की ऋषिकेशला थांबायचं हा. आणि संध्याकाळी गंगा आरती करायची. हा. आणि मग, कारण ऋषिकेश पासून पुढचा प्रवास खडतर आहे सगळाच, बर. हा. त्यामुळे मी ते ठरवूनच तसं गेलो होतो. जरी मी दुपारी पोहोचलो तरी आज ऋषिकेशला मुक्काम करायचा हा. आणि संध्याकाळी गंगा आरती करायची हा. आणि मग पुढे जायचं. बर अशा बर. म्हणजे तू आज पद्धतीने आजचा दुपारपासून तू उद्या सकाळपर्यंतचा प्रवास तू म्हणजे तू तिथंच राहणार होतास ऋषिकेशला? हा, ऋषिकेशलाच राहणार होतो. ते पण मग राजाजी तिथे कोणाकडे अभयारण्य मध्ये. राहिलास तू? हा, तिथे ती गंमत आहे. तर असं होतं की ऋषिकेशला मला पहिल्यांदा लक्ष्मण झुला बघायचा होता, म्हणून मी दुपारी आधी ऋषिकेशला पोहोचल्यावर जेवणाची काहीतरी व्यवस्था करायची. बरोबर. आणि आता मला असं होतं की हा ठीक आहे, आपण एका टप्प्यापर्यंत आलोय आणि आता आज जे जेवायचं ते पैसे खर्च करून जेवायचं, एखाद्या चांगल्या ठिकाणी जेवायचं. बर. बरेच दिवस असं धाबा, रोट्या असंच चालू होतं. बर. तर एक पटकन तिथून जाताना राजस्थानी खानावळ असं काहीतरी एक दिसलं आणि चांगलं मोठी 2-3 मजली इमारत होती. म्हटलं आपण आज इथे जेवायचं, बर. पैसे देऊन स्वतःचे पैसे खर्च करायचे आणि जेवायचं. कारण एक समाधान होतं, एका मोठ्या टप्प्यापर्यंत मी आज 18 दिवस प्रवास करून, सायकल चालवून प्रवास करत आलो इथपर्यंत. हा, 18 दिवस झाले होते तुझे. 18वा दिवस होता ऋषिकेशला पोहोचलो होतो. आज गंगा दर्शन पण झालंय, त्यामुळे आता आपण थांबायचंय. म्हणून मग तिथे मी जेवलो
जेवण झालं. मग आता लक्ष्मण झुला बघायचा होता, म्हणून लक्ष्मण झुल्याकडे गेलो. लक्ष्मण झुला असा म्हणजे दोन्ही तट गंगा नदीचे जोडणारा झुला आहे. म्हणजे तसे 3-4 वेगवेगळे झुले आहेत. बर लक्ष्मण झुला एक आहे, जानकी झुला आहे, हा राम झुला आहे. बर असे 2-3 मोठे आहेत. त्यातला लक्ष्मण झुला मोठा आहे, जो हा की अजून बराच वरच्या बाजूला आहे. तर मी तिथे गेलो, पण दुर्दैवाने तिथे काम चालू होतं. बर त्या मग काय हलता झुला आपला काय गोकाक कसा आहे तसा आहे का? तसा आहे तो, तसा आहे. मग ते काम चालू होतं, त्यामुळे तिथे सगळ्यांचा प्रवेश बंद केला होता. बर म्हणून मग मी तिथे बाहेरनं त्याचे फोटो काढले, तिथे थोडा वेळ थांबलो. गंगा नदी मस्त खालनं वाहते छानपैकी, हे सगळं अनुभवलं. आणि मग मी परत आता आज थांबायचंच आहे, तर व्यवस्था बघूया म्हणून मग मी व्यवस्था बघायला गेलो. तर तिथे असं झालं की मी एकदा ह्या तटावरती होतो, नंतर त्या तटावर पण गेलो. म्हणजे लक्ष्मण झुल्यावरनं जाता येत नव्हतं, राम झुल्यावरनं का जानकी झुल्यावरनं मी पलीकडे गेलो, कारण मला एकाने सांगितलं की पलीकडे आश्रम आहेत, तिथे राहायची व्यवस्था होईल. म्हणून मी तिकडे गेलो. तिकडे गेलो तर 2-3 आश्रमामध्ये मी जाऊन आलो. पण तिथे असं होतं की ते एकट्या व्यक्तीला जागा देत नाही. फॅमिलीला बरोबर कोणी असेल, फॅमिली असू दे, तुमचा मित्र असू दे किंवा कोणी असू दे, तर ते देतात. पण एकटी व्यक्ती आहे, एकटाच माणूस आहे आणि त्याच्यासाठी जागा देत नाहीत, असं मला 2-3 आश्रमामध्ये त्यांनी सांगितलं. काय कारण असेल नाही कळलं, कदाचित त्यांचे अनुभव काही असतील त्या तसे. थोडस म्हणजे मला ते नंतर एकाकडून ऐकायला मिळालं की ऋषिकेश हे किंवा हरिद्वार हे थोडस मुक्ती मिळण्यासाठी किंवा काही लोक तिथे जाऊन असे प्रसंग घडलेत की कोणीतरी तिथे जाऊन आत्महत्याच केली. नाही, त्यांना अनुभव आल्याशिवाय तर त्यांनी काय केलं नाही. तसं काही झालेलं असेल, त्यामुळे त्यांनी मला तिथे जागा दिली नाही. मी सगळं सांगितलं, मी कसं काय कुठपर्यंत आलोय कसं, पण नाही, त्यांना ते समव ट्रस्टचं तसं हे आहे की एकट्या माणसाला जागा देत नाही. म्हटलं ठीक आहे. म्हणून मग मी पुन्हा या तटावरती आलो. आणि आता प्रश्न होता करायचं काय, की आपण राहायचं कुठे, किंवा मग परत कुठेतरी हॉटेल बघावं आणि पैसे खर्च करावेत आणि आपल्या पैशाने राहावं, असं ठरवलं होतं शेवटी. मग माझे एक कोल्हापूरचे मित्र आहेत, हेमंत शिंदे. ते पोलीस दलात होते, महाराष्ट्र पोलीस मध्ये होते, वायरलेस डिपार्टमेंटला. आणि त्यांनी जेव्हा मी कोल्हापूरहून निघालो आणि त्यांना कळलं मी चाललोय वगैरे, त्यांनी मला त्यांचे एक मित्र आहेत टमटा आडनावाचे, त्यांचं नाव टमटा आडनाव त्यांचं. ते डेहराडूनला, म्हणजे उत्तराखंड मध्ये डेहराडूनला वायरलेस डिपार्टमेंट मध्ये आहेत. त्यांचा नंबर दिला होता, तुला काही अडचण आली तर यांना फोन कर, हे तुझी काहीतरी व्यवस्था करतील तिथे. मग मी त्यांना फोन केला की सर असं असं झालंय आणि काही व्यवस्था होत नाहीये. मग त्यांना म्हणजे तू कोणाला, टमटांना केलास का? टमटांना फोन केला. JD टमटा असं त्यांचं नाव होतं. तर मी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं अशी अडचण आली. तर मग त्यांनी तिथे मुन्नी की रेती नावाची एक पोलीस चौकी आहे, मुन्नी की रेती, तिथे त्यांनी फोन लावला. त्यांनी सांगितलं गावाचं नाव आहे का पोलीस स्टेशनचं नाव आहे? नाही, त्या भागाचं नाव आहे, ऋषिकेश मधल्या छोट्याशा भागाचं नाव आहे मुन्नी की रेती. तिथे त्यांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं माझे मित्र असे ते आहेत आणि ते आज राहणार आहेत, तर त्यांची व्यवस्था करा. मग तिथल्या वायरलेस डिपार्टमेंट मधल्या पोलिसांनी त्यांच्याच त्या ऑफिस मध्ये माझी राहायची व्यवस्था केली. वायरलेस डिपार्टमेंट म्हणजे आपले मोबाईलचं हे म्हणतोस तू का काय? नाही, त्यांचं जे वायरलेस डिपार्टमेंट आणि सीसीटीव्ही कॅमेरा जिथे बसवलेले आहेत त्याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी सेपरेट त्यांचं डिपार्टमेंट आहे. हे गव्हर्नमेंटचं? हा, गव्हर्नमेंटच असतं. शहरात जे पोलिसांनी सीसीटीव्ही लावलेले असतात वेगवेगळ्या चौकांमध्ये,
हा हा की हा. ते कोऑर्डिनेशन करणं, ते मॉनिटर करण्यासाठी त्यांचं ऑफिस आहे तिथे. ओके तर ओके. तिथे एका छोट्याशा ठिकाणी मला त्यांनी झोपायला दिलं. बर बर. मग तिथेच रात्री जेवणाची म्हटलं मला जेवण नकोय, दुपारी जेवण झालंय, त्यामुळे हे मी कुठल्या रात्री जेवलो एरियामध्ये, नाही. मुन्नी की रेतीच्याच आवाज? मुन्नी की रेती. ओके. हा. मग मी त्या दिवशी छान नर्मदा आरतीचा, आपलं गंगा आरतीचा अनुभव घेतला तिथे. वा गंगा वा ऋषिकेशमध्ये गंगा किनारी गंगा आरती अनुभवली. वा वा. आणि छान आल्हाददायक वातावरण होतं, पूर्ण भक्तिमय हा. वातावरण. हम्म. सगळे एका प्लॅटफॉर्म वरती सगळेजण यात्रेकरू आलेले होते, सगळे हा. बसले होते नर्मदा सॉरी गंगा. गंगा आरती अनुभवण्यासाठी. हा. आणि तिथल्या ते काही पंडित होते, त्यांनी ती अतिशय म्हणजे संगीतमय गंगा आरती झाली. वा. अ, अ, ती तिथेच त्या सकाळी आणि नाही, हे संध्याकाळी पण संध्याकाळी करतात ना? संध्याकाळी हा, दोन्ही वेळेला असते. हम्म. पण संध्याकाळी जरा मोठ्या प्रमाणावर असते. बरोबर. ते करून छान तो अनुभव घेऊन प्रसन्नपणे रात्री तिथे झोपलो. वा. आणि मग आता पुढचा उद्याचा प्रवास सुरू होणार आहे, कारण तो खडतर आहे उद्याचा. आता बरोबर. सगळा प्रवास आतापर्यंतचा जो प्रवास झाला, एक्सेप्ट इंदोरच्या आधी, म्हणजे आपला मुक्ताईनगर किंवा बुऱ्हाणपूरचा घाट वगैरे हे सोडलं, तर बाकी सगळा प्रवास हायवेने झाला. आणि तो एका लेवलने झाला प्रवास. चढ उतार जास्त नव्हते, बरोबर. थोडेफार होते, ते हायवेवरचे चढ उतार होते. पण हा. आता पहाडामध्ये जायचं. हो. बरोबर. पहाड पण मग म्हणजे आता आज आपल्या आपण, मला वाटतंय तुझ्या हो, बरोबर आज आपण आपली, सांगू. हा, गंगा आरती झाली, आपली गंगेचं दर्शन झालं,
सो छान सगळ्यांनी आज तुझं भोजन पण झालंय. आज आपण इथंच तू विश्रांती घेणार, आपण पण आज इथंच थांबूया आता. कारण हो. मुलगी रेतीमध्ये म्हणजे मग उद्यासाठी पुढच्या प्रवासाला आपल्याला हुरूप येईल ऐकणाऱ्याला पण की काय बरं. खडतर प्रवास काय काय. तर आता खूप चांगली रोमांचकारी वाटतं हे सगळं ऐकताना. आणि आता मला ते जाणवतंय की कोल्हापुरातनं आता 18 दिवस झालेत आणि आता आम्ही पण हरिद्वारापर्यंत पोहोचलेलो आहे. मला ते वा. डोळ्यासमोर येतंय सगळं आता की मी त्या प्रवासातलाच एक भाग समजते स्वतःला. त्यामुळं तो खूप अनुभव मला पण छान वाटतो ऐकताना. तसाच ऐकणाऱ्याला पण नक्कीच तो अनुभव येत असेल. आणि मग आता आपण मुन्नी की रेतीमध्ये आज आपण विश्रांती घेऊया. आणि मग पुढं आपण तर हरिद्वारवरनं आपण ह्याला जाणार आहे ना. हा, ऋषिकेश मध्ये आहोत आपण आणि आता ऋषिकेश पासून पुढे चार धामच्या प्रवासासाठी पुढे डोंगरामध्ये आता पहाडामध्ये जायचंय. म्हणजे आता खरं प्रवास पुढं हा, चारधामची खर्च तर यात्रा जास्त चालू. आहे आता. हा, हो. चालेल. मग आपण आज आता इथंच थांबूया. परत भेटूया नक्की. पुन्हा. नमस्कार. नमस्कार. मंडळी, आज इथेच थांबतोय. मला आशा आहे की तुम्हालाही पुढचा भाग ऐकायची तेवढीच उत्सुकता आहे. आणि पुढचा भाग ऐकायचा असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.